Standard 8th Subject General Science Unit 3rd Force and Pressure. Students, in previous video we saw about the pressure on solid, pressure in gases, pressure in liquids, atmospheric pressure, etc. Now in today's video we are going to learn about the buoyant force. Buoyant force. Now see what is this buoyant force. For that we do one activity here. Take a plastic bottle and fix its lid tightly. Now place it in water and see. It will float on water. Try and push it into water. Take one plastic bottle. Take one bucket. Fill this bucket with water. Now take one plastic bottle like that way. Tie the lid of this and place this in this water. प्लास्टिकची बॉटल आपण पाण्यामध्ये टाकली तर काय होते ती दॅट फ्लोट्स ती काय होते तरंगते. नाव पुश दिस बॉटल इनसाइड द वॉटर. आता याला बॉटलला काय करायचं आपण पाण्यामध्ये पुश करायचं आहे, ढकलायचं आहे. इवन व्हेन पुश्ड, जरी आपण त्याला पुश केलं इट कंटिन्यूज टू फ्लोट, तरीही ती काय होते पुन्हा वर येते आणि तरंगते. सो धिस एक्सपेरिमेंट्स कॅन ऑल्सो बी डन विथ द प्लास्टिक हॉलो बॉल. आता हाच एक्सपेरिमेंट आपण एक प्लास्टिकचा बॉल घ्या, प्लास्टिकचा पोकळ बॉल घेतला आपण तर त्याच्या बाबतीत पण अशाच प्रकारचा एक्सपिरियन्स आपल्याला येतो. जेव्हा आपण हा प्लास्टिकचा गोल असणारा रिकामा भरलेला नव्हे तर हा बॉल आपण टाकतो पाण्यामध्ये तर तो काय होता तरंगतो. याला आपण खाली ढकलला आणि सोडला तरी तो पुन्हा काय होतो पाण्यावर तरंगतो. सो व्हाय डज धिस हॅपन, असं का घडतं? बिकॉज सी का घडतं याचं कारण आपण शोधूया. बघा, द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. प्लास्टिकची जी रिकामी बॉटल आहे तर ती काय होते पाण्यावर तरंगते. ऑन द कॉन्ट्ररी द बॉटल फिल्ड विथ वॉटर फ्लोट्स इनसाइड द वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. तेच जर आपण या बॉटलमध्ये काय केलं पाणी भरलं, बॉटलमध्ये काय केलं पाणी भरलं तर ही बॉटल काय होते इथं मध्येच कुठेतरी काय होते तरंगत राहते, पण ती इथं बॉटमला जात नाही. कुठे होते ती मध्येच कुठेतरी तरंगत राहते. बट इट डज नॉट गो टू द बॉटम. द वेट ऑफ द एम्प्टी बॉटल इज negligible as compared to weight of the water inside. पाण्याने भरलेली बॉटल आणि रिकामी बॉटल याच्यामध्ये सगळ्यात कमी वजन कोणाचं? रिकामा. एम्प्टी बॉटलचं जे वेट आहे दॅट इज निग्लिजिबल म्हणजे नगण्य, म्हणजे खूपच कमी. कशापेक्षा? पाण्याने भरलेल्या बॉटलपेक्षा. सो सच बॉटल विथ द वॉटर नायदर फ्लोट्स ऑन द सरफेस नॉर डज इट गोज टू बॉटम. आता ही अशा प्रकारची जी बॉटल आहे पाण्याने भरलेली बॉटल ही पाण्यावर तरंगत पण नाही आणि ती खाली पाण्यात इथं बॉटमला सुद्धा जात नाही. दॅट फ्लोट्स इन मिडल ऑफ द वॉटर. ती कुठे तरंगत राहते? इथं मध्येच कुठेतरी काय होते ही पाण्याने भरलेली बॉटल जी आहे तर ती मध्येच कुठेतरी तरंगत राहते. सो सच अ बॉटल विथ द water neither be floats on the surface and it does not go to the bottom. This means the force due to gravity acting downward must have been balanced by an opposing force in the upward direction. आता इथं काय होतं बघा, असं ही मध्येच का राहते कारण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. काय करणार? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण
बल, गुरुत्वाकर्षण बल काय करणार आहे, या बॉटलला खालच्या दिशेने ओढणार आहे. बट देर इज अनदर फोर्स विच पुश दॅट बॉटल इन अपवर्ड डायरेक्शन. तिथं आणखीन एक आहे, कुठला तरी फोर्स असणार आहे जो या बॉटलला वरच्या दिशेने पुश करणार आहे. सो वेन दीज टू फोर्सेस आर इक्वल, जेव्हा ही दोन्ही काय होतात, इक्वल होतात, तेव्हा बॉटल काय होते, मध्येच तरंगू लागते. ती बॉटमला सिंक होत नाही किंवा बुडत नाही. सो व्हॉट आर दॅट, इथं हा जो फोर्स आहे तर तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे, आणि हा जो फोर्स आहे विच पुश दॅट बॉटल्स इन अपवर्ड डायरेक्शन. This force must have the originated from the water surrounding the bottle. आता हा कुठून ओरिजिनेट होतो, तर हे जे पाणी आहे, वॉटर आहे या बॉटलच्या सभोवताली, त्याच्यामधून हा काय होतो, त्याची निर्मिती होते. The upward force acting on the object in water or other fluid or gas, that is called as a बायोंड फोर्स. त्या फोर्सला काय म्हटलं का, बायोंड फोर्स. कुठल्या फोर्सला बायोंड फोर्स म्हटलंय, द अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. द अपवर्ड फोर्स, अपवर्ड म्हणजे कुठे, वरच्या दिशेला. अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर. मग हा ऑब्जेक्ट कुठे असेल, एकतर वॉटरमध्ये असेल किंवा गॅसमध्ये असेल एखाद्या, किंवा अदर कुठल्याही फ्लुइडमध्ये असेल. तर अशा फ्लुइडी सबस्टन्समध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टला वरच्या दिशेने पुश करणारा जो फोर्स आहे, सो दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ बायोंट फोर्स. त्या फोर्सला बायोंट फोर्स असं म्हटलेलं आहे. नाव सो सी हियर, यूज युअर ब्रेन पॉवर व्हाईल पुलिंग द बकेट फ्रॉम द वेल. द बकेट फुल ऑफ वॉटर इमर्ज्ड फुल्ली in water appears to weigh less than when it has been pulled out of water. Why it is? जेव्हा विहिरीमध्ये किंवा टँकमधून, हौदामधून बादलीनं पाणी वरच्या दिशेने खेचलं जातं, तेव्हा काय होतं बघा, जोपर्यंत ती बादली पाण्यात आहे तर तेव्हापर्यंत ती हलकी लागते. हे ॲक्टिव्हिटी करून बघू शकता. पण जेव्हा ती पाण्यामधून बाहेर आपण ओढतो तेव्हा मात्र ती वजनाला खूप जास्त जड लागते. का असं, याचं कारण काय बघा, द रिझन. आता जेव्हा एखाद्या याच्यामधून आपण काय करत असतो, बादली ही ओढत असतो, तेव्हा याच्यामध्ये जोपर्यंत हे पाण्यात आहे तोपर्यंत याच्यावर कुठला फोर्स असणार आहे, बायोंड फोर्स, विच पुश दॅट धिस, या बादलीला काय होणार आहे, ही वरच्या दिशेने ढकलणार आहे. त्याच्यामुळं याच्यावर आता असणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर त्याचा ॲक्च्युअल रिझल्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट बिकम्स लेस. तो काय होतो, लेस होतो. कुठपर्यंत, जोपर्यंत हे फ्लुइडमध्ये आहे म्हणजे वॉटरमध्ये आहे. याच्या बाहेर जेव्हा ही बादली येते तेव्हा मात्र काय होतं बघा, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता फक्त याच्यावर कुठला फोर्स असणार आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. अँड ड्यू टू दॅट फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी तर याचं वेट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणून काय होतं बघा, देअरफॉर व्हाईल पुलिंग द बकेट फ्रॉम द वेल, द बकेट फुल ऑफ वॉटर दॅट इमर्स्ड फुल्ली इन वॉटर appears to weigh less than when it has been pulled out of water. Okay, now next see activity. Take a piece of thin aluminum sheet and dip it in water in a bucket. What do you observe? एक काय करायचा, एकदम थिन असा, एकदम पातळ असं काय करायचं, ॲल्युमिनियमचा पत्रा घ्यायचा आणि तो काय करायचा, पाण्यामध्ये बुडवायचा आहे. आणि काय होतं ऑब्झर्वेशन करायचं आहे. नाव शेप सेम पीस ऑफ ॲल्युमिनियम इनटू स्मॉल बोट अँड प्लेस इट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आता काय करा, त्या तो जो पत्रा आहे थिन त्याला बोटचा शेप द्यायचा आणि काय करायचं, तो पाण्यामध्ये ठेवायचा. काय होतं ते पाहायचं, इट फ्लोट्स, ते काय होतं, फ्लोट होतं. तर हे करून बघू शकता. किंवा पुढे बघा, अँड आयर्न नेल सिंक्स इन वॉटर. आयर्न नेल जे असतात, लोखंडी खिळे जे आहेत ते पाण्यात टाकल्याबरोबर काय होतात, आता या बादलीमध्ये तुम्ही टाकला लगेच काय होणार आहे, ते सिंक होणार आहे म्हणजे पाण्यामध्ये बुडणार आहे. सो
here. But why does massive steel ship floats on it? तर एखादा खिळा टाकला तर तो बुडतो, पण एवढे मोठे मोठे जहाज असतात ज्याच्यामध्ये काय होतो, लोखंडाचा पत्रा बसवलेला असतो, तर तो का फ्लोट होतो? तर when an object is deep in liquid, a buoyant force acts on it. Hence, it appears that the weight of the object is reduced. जेव्हा कोणतीही एखादी आपण काय करतो, वस्तू पाण्यामध्ये लिक्विडमध्ये बुडवतो, तर तेव्हा त्याच्यावर कोणता फोर्स ॲक्ट असतो? बायोंट फोर्स ॲक्ट असतो. अँड हेन्स इट ॲपियर्स, म्हणून ती कशी वाटते आपल्याला? वजनाने हलकी होते. सो दॅट ऑब्जेक्ट इज रिड्यूस्ड. वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट गेट रिड्यूस्ड ड्यू टू द बायोंट फोर्स ॲक्ट ऑन इट. So it becomes easier to swim in sea water than in fresh. Why it is? आपल्याला फ्रेश वॉटरपेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं सहज शक्य होतं. वाय? धिस इज बिकॉज, याचं कारण डेन्सिटी ऑफ वॉटर. कुणाची डेन्सिटी जास्त आहे? सी वॉटरमध्ये डेन्सिटी काय असते? हायर असते दॅन दॅट ऑफ द फ्रेश वॉटर, अँड हेन्स इट इज easy to swim in sea water. So because, याचं कारण का बघा, का आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं सहज शक्य होतं? बिकॉज ऑफ द डेन्सिटी ऑफ द सी वॉटर इज हायर दॅन दॅट ऑफ द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर, अँड ड्यू टू बिकॉज इन द सी वॉटर salt get dissolved in that. So in this you have seen that the lemon sinks in a glass filled with water, but it floats when we stir 2 spoons of salt in water. याच्या आधी 7वीत पण ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करून पाहिलेली आहे बघा. टेक अ पोटॅटो. फ्रेश वॉटरमध्ये पोटॅटो जो आहे तर तो काय होतो? बॉटमला सिंक होतो, तो तळाशी जातो. पण दुसऱ्या ग्लासमध्ये आपण 2-3 चमचे सॉल्ट टाकलं, मीठ टाकलं आणि त्याला त्याच्यामध्ये विरघळलं आणि मग तो पोटॅटो टाकला त्याच्यामध्ये. सो दॅट पोटॅटो गेट्स फ्लोट. तर तो काय होतो? फ्लोट होतो. का असं होतं? बिकॉज सेकंड ग्लासची वॉटरची जी डेन्सिटी आहे दॅट इज हायर दॅन दॅट ऑफ द फर्स्ट बॉटल. तर त्याच्यामध्ये पहिल्या ग्लासमध्ये जे पाण्याची डेन्सिटी आहे तर ती कमी आहे दुसऱ्यापेक्षा, आणि म्हणून दुसऱ्या ग्लासमध्ये सहजपणे तो पोटॅटो का होतो? फ्लोट होतो. सो इन द सॉल्टी वॉटर बायोंट फोर्स एक्सिड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जे सॉल्टी वॉटर आहे तर त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा का होतो? बायोंट फोर्स जो आहे तर तो का असतो? हायर असतो. सो व्हॉट इज द we understood from all these examples. या सगळ्या एक्झाम्पलवरून आपल्याला काय लक्षात येतं बघा? बायोंट फोर्स दॅट डिपेंड्स अपॉन 2 फॅक्टर्स. 2 असे घटक आहेत त्याच्यावर हा बायोंट फोर्स काय असतो? अवलंबून असतो. कोणते ते 2 घटक आहेत पहा. सो बायोंट फोर्स इज डिपेंड अपॉन फर्स्ट व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. फर्स्ट वन इज व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट. आकारमान. कशावर? आकारमानावर. द बायोंट फोर्स इज मोर इफ देर इज अ व्हॉल्यूम ऑफ द डीप्ड ऑब्जेक्ट इज मोर. तर बायोंट फोर्स काय असतो? जर एखाद्या वस्तूचा आकारमान काय असेल? जास्त असेल तर त्याच्यावर ॲक्ट होणारा बायोंट फोर्स सुद्धा काय असतो? जास्त असतो. म्हणजे जेवढे आकाराने जास्त काय असते एखादी वस्तू असते त्याला त्याच्यावर ॲक्ट होणारा अपवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होणारा जो फोर्स आहे त्याच्यावर जास्त असतो. धिस बायोंट फोर्स इज डिपेंड अपॉन द अनदर फॅक्टर, अँड दॅट फॅक्टर इज अ डेन्सिटी ऑफ लिक्विड. हा कशावर डिपेंड असतो? डेन्सिटी ऑफ लिक्विड. म्हणजे तो जो द्रव पदार्थ आहे त्याची घनता किती आहे. सो मोर डेन्सिटी ऑफ वॉटर द मोर इज द फोर्स ऑफ बायोंट. जेवढी डेन्सिटी जास्त असते, घनता जास्त असते एखाद्या लिक्विडची, तर तेवढी काय असते त्याच्यामध्ये जे बायोंट फोर्स आहे तर तो जास्त असतो.
So these are the two factors on which buoyant force is depend. Now do you know about this? How it is decided that the object left in liquid will get sink in liquid, will float on the surface or will float inside the liquid. आता हे कशावरून डिसाइड केलं आहे बघा. एखादा जो पदार्थ आहे, एखादा जो ऑब्जेक्ट आहे तर तो लिक्विडमध्ये सिंक होतो की तो फ्लोट होतो की तो इनसाइड द लिक्विड फ्लोट होतो, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये फ्लोट होतो. तर हे कशावर अवलंबून असतं. सो द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बायंट फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. केव्हा फ्लोट होणार आहे ऑब्जेक्ट, तर केव्हा फ्लोट होईल ऑब्जेक्ट, व्हेन बायंट फोर्स इज काय होईल, बायंट फोर्स इज लार्जर दॅन कुठला, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे याचं वेट जे आहे, वेट म्हणजेच काय आहे, ग्रॅव्हिटी, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे ज्याच्या वेटपेक्षा बायंट फोर्स जेव्हा काय असतो, जास्त असतो, तर तेव्हा तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, दॅट ऑब्जेक्ट फ्लोट्स. ऑब्जेक्ट सिंक्स इफ द बायंट फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. तर वेट घेऊया आपण, वेट. आता बघा एखादा ऑब्जेक्ट सिंक होईल किंवा द बायंट फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट, दॅट ऑब्जेक्ट सिंक्स, बुडणार आहे तो ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्ट काय होईल, बुडणार आहे. अँड द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायंट फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. आता बघा तो का होईल, पाण्यामध्ये आतमध्ये तरंगत राहील किंवा वेन that equals, both equals, that floats inside the water. तो वॉटर मध्ये आतमध्ये काय होणार, फ्लोट होणार आहे केव्हा, बायंट फोर्स आणि वेट जेव्हा काय असतील, इक्वल असतील तेव्हा. नाव सी नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया, आर्किमिडीज प्रिन्सिपल. Archimedes principle. So for that do one activity, take a long rubber band and cut it at one point. At the one of its ends tie a clean washed stone or 50 gram weight as shown in the figure. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटी करण्यासाठी याच्यामध्ये एक काय करायचं आहे, रबर बँड घ्यायचा आहे, त्याला 50 ग्रॅम वजन बांधा किंवा 50 ग्रॅम वजना एवढं काय करायचं, एक दगड बांधायचा आहे जो पूर्णपणे काय आहे, स्वच्छ केलेला असेल तो. नाव होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक अ मार्क देअर. आता एक काय करायचं आहे, त्याला तो काय करायचा आहे, त्याच्या रबर बँडच्या एका टोकाला धरायचा आणि काय करायचं आहे, तो ठेवायचा लटकून आणि त्याच्यामध्ये मार्किंग करायचं आहे त्या रबर बँडला. अँड कीप द स्टोन हँगिंग इन एअर. मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द मार्क मेड अर्लियर. आता तो जो काय दगड आहे किंवा तो रबर बँड आहे तर तो काय करायचा, हवेमध्ये लटकवत ठेवायचा आहे आणि त्याची किती मेजरमेंट आहे उंची त्याचं काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे, ते मेजर करून. Now take the water in a pot and hold the rubber band in such a height that the stone sinks in it. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या हँगिंग रबर जो आहे त्याला स्टोन बांधलेला आहे तो काय करायचा आहे, लटकून ठेवायचा आहे आणि हा सिंक बुडेल याची काय करायची, काळजी घ्यायची आहे तो स्टोन. नाव सी अगेन मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड अप टू द मार्क. आणि पुन्हा काय करायचं आहे, या रबर बँडची काय करायची, हाईटची किती आहे याचं काय करायचं, मार्किंगपर्यंत किती आहे ते त्याचं काय करायचे, मेजरमेंट घ्यायची आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व. तर काय तुम्हाला ऑब्झर्वेशन दिसतं बघा, द लेंथ ऑफ इज शॉर्टर दॅन इन द अर्लियर लेंथ. याची जी लेंथ आहे तर ती काय आहे, आधीच्या लेंथपेक्षा
शॉर्ट झालेली आपल्याला दिसते व्हाईल डिपिंग इन द स्टोन इन वॉटर. The length of the stretched rubber gets slowly reduced and it is a minimum when it sinks completely. जेव्हा आपण हा जो दगड आहे पाण्यामध्ये काय करतो सोडतो तर तेव्हा त्या रबराची जी उंची आहे तर ती सर्वात कमी होते आणि रिड्यूस झालेली आपल्याला दिसते जेव्हा हा दगड काय होतो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतो तेव्हा. सो दॅट हाईट गेट रिड्यूस त्याची रबर बँडची उंची जी आहे तर ती कमी झालेली आपल्याला दिसतं. व्हॉट वुड बी द रिझन फॉर अ शॉर्टर लेंथ ऑफ द रबर बँड इन अ वॉटर. आता या रबराची लांबी जी कमी होण्याचं कारण काय बघा. कारण काय बघा. वेन द स्टोन इज संक इन अ वॉटर. जेव्हा हा दगड काय होणार आहे या पाण्यामध्ये बुडणार आहे. पाण्यात बुडल्यानंतर काय होणार सगळं देर इज अ बायंट फोर्स विच पुश दिस स्टोन इन अपवर्ड डायरेक्शन. तो काय करणार त्या दगडाला वरच्या दिशेने ढकलणार आहे. सो दॅट बायंट फोर्स ॲक्ट ऑन धिस स्टोन इन अपवर्ड डायरेक्शन and this the weight of the stone acts downward. आणि याच्यावर ॲक्ट होणारा जे वेट आहे ते काय करणार याला डाउनवर्ड डायरेक्शनला पुश करणार आहे पुल करणार आहे. Therefore the force which acts on it downward direction is effectively reduced. पण याच्यामध्ये जो डाउनवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे तर तो काय असणार आहे कमी प्रमाणात ॲक्ट होणार आहे. सो हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायंट फोर्स. आता हा किती प्रमाणात याच्यावर ॲक्ट झालेला आहे तर त्याचं मॅग्निट्यूड काय परिमाण काय याचं हे आपण कसं शोधणार बघा. इट इज द सेम फॉर ऑल द लिक्विड्स. आणि प्रत्येक लिक्विडमध्ये बायंट फोर्स सेमच असतो का. सो इज द बायंट फोर्स ऑफ द इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट. तसंच प्रत्येक ऑब्जेक्टवर बायंट फोर्स हा तेवढ्याच प्रमाणात असतो का परिमाण त्याचं सेमच असतं का. द आन्सर्स ऑफ ऑल दीज क्वेश्चन हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत त्याचं आन्सर जे आहे तर तेव्हा दॅट इज इमोबाईल बायंट इन द आर्किमिडीज प्रिन्सिपल. या सगळ्याचे आन्सर जे आहेत ते आपल्याला आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलमध्ये आपल्याला मिळू शकतात. अँड व्हॉट इज दॅट प्रिन्सिपल स्टेट्स these principles state that when an object is partially or fully immersed in a liquid. एखादा ऑब्जेक्ट आपण पार्शली प्रमाणात किंवा पूर्णपणे अर्धवट किंवा पूर्णपणे काय करतो जेव्हा बुडवतो आपण एखाद्या लिक्विडमध्ये द फोर्स ऑफ बायन्सी ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट इन द अपवर्ड डायरेक्शन. त्या सगळ्या पदार्थांवर बायंट फोर्स ॲक्ट होतो जो त्या ऑब्जेक्टला अपवर्ड डायरेक्शनवर नेतो. धिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ दॅट फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. आता हे किती असतो हा बायंट फोर्स तर त्या ऑब्जेक्टचं वेट किती आहे त्यानं किती प्रमाणात पाणी काय केलेलं आहे डिस्प्लेस केलेलं आहे बाहेर किंवा बाजूला सरलेलं आहे तेवढं काय असतं तेवढा बायंट फोर्स त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट असतो. सो धिस इज द आर्किमिडीज प्रिन्सिपल. सो आर्किमिडीज दॅट इज अ ग्रीक सायंटिस्ट अँड मॅथमॅटिशियन विथ अ शार्प इंटेलिजंट. खूप हुशार सायंटिस्ट होते. सो ही फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ पायची व्हॅल्यू काय केली त्यांनी शोधून काढलेली आहे बाय द न्यूमरिकल कॅल्क्युलेशन. बरेचसे वेगळे कॅल्क्युलेशन करून. सो हिज नॉलेज ऑफ लिव्हर पुली व्हील्स हे आपण शिकलोय बघा. इन फिजिक्स वॉज युजफुल इन अ ग्रीक आर्मी इन अ फायटिंग अगेन्स्ट द रोमन आर्मी. रोमन जे आहेत त्यांचं आणि ग्रीक जे युद्ध सुरू होतं तर तेव्हा त्या युद्धामध्ये ग्रीक लोकांना त्यांनी शोधून काढलेले लिव्हर पुली किंवा व्हील जे आहेत चक्र याचा खूप उपयोग झालेला आहे. सो ही बिकम अ फेमस ड्यू टू हिज वर्क इन अ जॉमेट्री अँड मॅकॅनिक्स. तर तो सगळ्यात जास्त फेमस कशामुळे झाला तर त्याचं जे वर्क होतं जॉमेट्री भूमिती आणि मॅकॅनिक्समधलं त्याच्यामुळे तो फेमस झालेला आहे. वेन ही एंटर्ड द बाथ टब फॉर टेकिंग बाथ.
एके दिवशी तो बाथ टबमध्ये बाथ घेण्यासाठी उतरला आणि त्याच्या लक्षात आलं ही डिस्कवर्ड दॅट द अबव प्रिन्सिपल. आत्ता जे प्रिन्सिपल आपण बघितलं तर ते प्रिन्सिपल त्याला काय केलं ऑब्झर्व झालेलं आहे. अँड बाय ऑब्झर्विंग द ओव्हरफ्लोईंग म्हणजे जेव्हा तो बाथ टबमध्ये काय झाला आतमध्ये गेला तर तेव्हा काही पाणी काय झालं त्या बाथ टबमधून बाहेर पडलं. असं होतं बा जेव्हा एकामध्ये नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये आपण काय करतो उडी मारतो तर तेव्हा आपल्या वजना एवढं पाणी काय होतं बाहेर फेकलं जातं. सो ही कम आउट इन द सेम स्टेट शाउटिंग युरेका युरेका मीनिंग दॅट. आणि त्याच्यानंतर तो बाहेर पळत सुटला आणि त्यानं युरेका युरेका असं म्हणत तो बाहेर पडला. त्याचा अर्थ मला सापडलं मला सापडलं. सो धिस इज Archimedes the great scientist. Now this Archimedes principle is very wide one and this principle has been used in a construction of the ships and submarines. आता हे जे आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आहे तर ते जेव्हा जहाज बांधणी होते किंवा सबमराईन्स जे असतात पाणबुड्या यांचं कन्स्ट्रक्शन जेव्हा होतं त्याच्यामध्ये या प्रिन्सिपलचा यूज केला जातो. अँड इन्स्ट्रुमेंट्स आणि वेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पण याचा यूज होतो जसं लॅक्टोमीटर हायग्रोमीटर. सो याच प्रिन्सिपलवर हे डिपेंड आहेत किंवा याच्यावर बेस्ड अशाच हे इन्स्ट्रुमेंट जे आहेत तर ते अशा प्रकारे हे वापरले जातात. सो दिस इज अबाउट द आर्किमिडीज प्रिन्सिपल. नाव एक्सरसाइज. आता आपल्याला एक्सरसाइज बघायचं आहे बघा. क्वेश्चन राईट डाऊन. राईट फॅक्टर्स ऑन विच बायोंड फोर्स is depend. Then write Archimedes principle. So this is the today's exercise. Write the answers of these questions in your notebook.